आज आपण करणार आहोत तांदळाच्या पिठाची एकदम क्रिस्पी, टेस्टी आणि कुरकुरीत अशी शंकरपाळी। त्याचबरोबर ही शंकरपाळी महिनाभर सुद्धा खराब होत नाही। तुम्ही हवा पण डब्यामध्ये ठेवून ती स्टोर करून खाऊ शकता। अतिशय टेस्टी अशी रेसिपी तयार होते। त्याचबरोबर अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये शंकरपाळ्या बनवून तयार होतात आणि अगदी परफेक्ट अशी शंकरपाळी होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राइब करून घ्या चॅनलला। नमस्कार, मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। खाऱ्या शंकरपाळ्या करण्यासाठी तुम्हाला इथं गॅसवरती पातेलं किंवा कढई ठेवून घ्यायची। त्यानंतर यामध्ये 1.25 कप असं पाणी घालून घ्यायचं। तर 1.25 कप म्हणजे 1 कप आणि वरती अजून 4 ते 5 चमचे पाणी असं घ्यायचं आहे तुम्ही, किंवा एखाद्या वाटीचं सुद्धा माप ठेवू शकता। पाणी गरम झाल्याच्या नंतर ह्यामध्ये 3 ते 4 चमचे असे पोह्यांचे चमचे कच्चं तेल मी घेतलेलं आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं। त्यानंतर शंकरपाळीला चांगला रंग येण्यासाठी हळद घालून घ्यायची। तर इथं मी अर्धा चमचा अशी हळद घालून घेतली। लाल तिखट घालायचं आहे। इथं मी 1 चमचा असं लाल तिखट वापरलेलं आहे। तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार तिखट कमी किंवा जास्त घालू शकता। जिरं घालायचं आहे। तिथं मी अर्धा चमचा असं जिरं घेतलेलं आहे। तसंच यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहेत। तिथं मी साधारण 2 चमचे असे पांढरे तीळ वापरलेले आहेत। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। इथं मी साधारण 1 छोटा पोह्यांचा चमचा मीठ वापरलेला आहे। हे व्यवस्थित चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि त्याला चांगली अशी उकळी येऊन द्यायची। त्यानंतर मी यामध्ये कोथिंबीर घालून घेते आहे। तुम्ही हवं तर कढीपत्त्याची पानं अगदी बारीक चिरून ह्याच्यामध्ये घालू शकता, त्यासुद्धा खूप मस्त असा फ्लेवर येतो। आता यामध्ये घालूया तांदळाचं पीठ। इथं मी ज्या कपनी पाणी मोजून घेतलं त्याच कपनी तांदळाचं पीठ असं 1 कप मोजून घेतलेलं आहे। सुरुवातीला संपूर्ण पीठ न घालता अर्धच पीठ इथं घालून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याच्या गुठळ्या मोडत हे मिक्स करून घ्यायचं आहे। इथं व्यवस्थित हे असं पीठ एकत्र करून घेतल्याच्या नंतर उरलेलं अर्धी वाटी किंवा अर्धा कप पीठ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि इथं गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवून आपण ज्याप्रमाणे मोदकासाठी किंवा तांदळाच्या भाकरीसाठी उकड काढतो त्याचप्रमाणे ह्याची उकड काढून घ्यायची। व्यवस्थित हे पीठ अगदी छान एकजीव करून घ्या। तुम्ही ते बघू शकता अगदी मस्त ह्याची मी उकड करून घेतलेली आहे। आता यावरती आपण 2-1 मिनिटं झाकण ठेवून हे पीठ वाफवून घ्यायचं आहे। खूप जास्त वेळ वाफवून घ्यायचं नाही, अगदी 2-1 मिनिटं झाकून ठेवा। 2 ते 3 मिनिटांच्या नंतर इथं व्यवस्थित हे पीठ एकत्र झालेलं आहे, थोडंसं मऊ झालेलं आहे। हे पीठ आता आपण एका परातीमध्ये काढून थोडंसं कोमट करून घ्यायचं। परातीमध्ये अशा प्रकारे हे पीठ घालून घेतल्याच्या नंतर हे थोडंसं आपण पसरून घ्यायचं, म्हणजे पटकन ते थंड होईल आणि खूप जास्तही थंड न करता हलकंसं कोमटसरच ठेवायचं। इथं असं मिश्रण थोडं कोमट झाल्याच्या नंतर ह्यामध्ये मी घालते आहे 2 चमचे बेसन पीठ। बेसन पिठामुळे खमंग अशा आपल्या शंकरपाळ्या होतात आणि बेसन पीठ इथं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठासंगती। इथं हे मिश्रण एकदम मऊ असं झालेलं आहे। बिलकुल ह्याच्यामध्ये वरून मी पाणी न घालता व्यवस्थित हे मळून घेतलेलं आहे। तुम्हाला जर हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटलं तुम्ही ह्यामध्ये 2 ते 3 चमचे किंवा लागेल तसं गरम पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित मळून घ्या। ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी कणिक भिजवतो किंवा भाकरीसाठी पीठ मळतो अगदी त्याचप्रमाणे आपण हे मिश्रण मळून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ हे मिश्रण मळून घेऊ नका, नाहीतर शंकरपाळी ही तेलकट होऊ शकते। तर इथं मी असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हे मिश्रण मळून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या मळून घेतलेल्या मिश्रणाचे आपण अशा प्रकारे उंडे करून घ्यायचे किंवा गोळे करून घ्यायचे। त्यानंतर शंकरपाळी लाटण्यासाठी इथं मी थोडंसं कोरडं पीठ असं पसरून घेतलं आणि त्यावरती ही पिठाची लाटी ठेवून घ्यायची आणि गोलाकार ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे हे लाटून घ्यायचं आहे आणि इथं हे लाटताना अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची आणि थोडी मध्यम जाडीची अशी आपण चपाती लाटून घ्यायची आहे। इथं मी अशी पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्यानंतर ह्याच्यावरती आपण सुरीनी किंवा काठी चमच्याने असे छिद्र करून घ्यायचे
अशा प्रकारे जेव्हा आपण ह्याला छिद्र करून घेतो त्यावेळी शंकरपाळी अगदी मस्त कुरकुरीत तयार होते आणि खूप काळ टिकते, पटकन ती मऊ पडत नाही। आणि अशा प्रकारची फिरकी आपल्या सगळ्यांच्याच घरांमध्ये असते, तर ही फिरकी वापरून आपण शंकरपाळी बनवून घ्यायची। सुरुवातीला तडा गेलेलं पीठ आपण काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्या व्यवस्थित शंकरपाळ्या करून घ्यायच्या। तर इथं मी अशा ह्या शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहे। अगदी याचप्रमाणे आपण बाकीच्या सगळ्या शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या। शंकरपाळी तळण्यासाठी इथं व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपण शंकरपाळ्या चांगल्या सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायच्या। खूप जास्त हाय फ्लेमवरती शंकरपाळी तळून घेऊ नका, ती पटकन ब्राऊन झालेली किंवा सोनेरी झालेली दिसेल आता, पण नंतर ती मऊ पडू शकते आणि शंकरपाळी जर का मऊ पडली तर ती पटकन खराब होते आणि खायला सुद्धा चांगली लागणार नाही। म्हणून अगदी व्यवस्थित मीडियम फ्लेमवर शंकरपाळी तळून घ्या। तर इथं मी अशा ह्या शंकरपाळ्या अगदी सोनेरी रंगावर तळून घेतलेल्या आहेत, त्या हलक्या झालेल्या आहेत, वर तरंगत आहेत तेलावरती, म्हणजे अगदी परफेक्ट ही शंकरपाळी तळून झालेली आहे। आता ही शंकरपाळी आपण काढून घ्यायची। तर इथं मी चाळण वापरलेली आहे, तुम्ही हवं तर टिश्यू पेपर सुद्धा शंकरपाळ्या काढून घेऊ शकता। तुम्ही तर आवाज ऐकू शकता किती कुरकुरीत ह्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। त्याचबरोबर आणि तुम्हाला अगदी अशा शंकरपाळ्या करून खायच्या असतील तर नक्की ही रेसिपी ट्राय करा। रेसिपी ट्राय केल्याच्या नंतर मला कमेंट करून सांगायला विसरू नका कशा झाल्या त्या। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला। पुन्हा भेटूयात आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह। थँक्यू।